पक्षी पकडून इथं आणते वापस. आज उद्या येणार काही तोपर्यंत रस्त्यावर येणार नाही. मग जागी नेत्या या राजकीय नेत्यांना सगळे पक्षीय जे झोपले राहतात, फक्त जेव्हा निवडणुका येते भीक मागत फिरतेत मताची, हे सगळे राजकीय पक्षाचे नेते त्याचे कार्यकर्ते थोडीशी त्याला लाज वाटायला पाहिजे की इतका मोठा भयंकर प्रकार उमरेड शहरामध्ये जागोजागी होत आहे, तरी याच्या संवेदना मिळालेल्या आहे. एखादी कंप्लेंट, मोठ्यापैकी तिथल्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा किंवा एखादं आंदोलन, म्हणजे एखाद निष्पापाचा जीव गेल्यावर इथल्या या अशा घाणेरड्या राजकारणी लोकांना जागीन सर्व पक्षीय. नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. आज विषय असा की गत 15-20 दिवसामध्ये उमरेड शहरातल्या विविध भागांमध्ये कुत्र्यांनी हैदोस घातलेला आहे. कुत्र्यांनी 15-20 दिवसाच्या या कालावधीमध्ये कमीत कमी 100हून अधिक लोकांना चावा घेतलाय. त्यामध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे. कुत्र्याचे चावा घेण्याचे प्रकार असा की काही पेशंटला सरळ नागपूरला भरती करावं लागले, म्हणजे इतके भयंकर अटॅक झाले म्हणायला हरकत नाही. त्या अगेन्स्ट आम्ही जेव्हा नगर परिषदला विचारणा केली की या कुत्र्यांसंदर्भात काय उपाययोजना, तर नगर परिषद त्याबद्दल पूर्णतः उदासीन दिसली. नगर परिषद प्रशासनाला माहितीच नाही आहे की उमरेड शहरामध्ये कुत्र्यांनी इतक्या लोकांना चावे घेतले आहेत की ज्यामुळे गंभीर दुखापत झाली, काही लोकांना भरती करावं लागलं. दुसरं महत्वाचं की त्यांच्याकडे त्या उपाययोजनेसाठी काही समोरचे माहिती नव्हती की काय करायला पाहिजे. काय जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली की हा प्रकार खूप मोठा प्रकार आहे आणि विविध भागात उमरेड शहराच्या, म्हणजे इकडे बायपास पासून ते इकडे गांगापूर चौकापासून ते इकडे बुधवारी जीवनिका चौक, म्हणजे संपूर्ण उमरेड शहरात जागोजागी या कुत्र्यांचा हैदोस आहे आणि खूप चावे घेतलेले. महत्वाचे याच्यात की नगर परिषदला मग आज थोडीशी जाग आली की हो आता आम्ही महानगरपालिकेच्या ला कळवतो नागपूरला, मग तिथून कुत्रे पकडणारे काही एजन्सीज असतात त्या येतात आणि पकडतात. दुसरी गोष्ट का यामध्ये अडचण अशी आहे की काही ज्या प्राणी कल्याण संस्था आहे तर त्यांची अडचण वगैरे येते. आम्ही नगर परिषद अधिकाऱ्यांना बोललो की एखाद नागपूरला घटना झाली मागच्या वेळेस, एका मुलाचा जीव गेला या अशा कुत्र्यांमुळे की ज्यांनी चावा घेतला आणि त्या मुलाला म्हणजे मारूनच टाकलं. तशी एखाद्या घटनेची उमरेड शहरात वाट बघत आहे का? तर ते बोलले की आमच्याकडे आतापर्यंत कंप्लेंट्स नाही. ज्याच्या घरच्या व्यक्तीला चावेल तो का प्रत्येक व्यक्ती अप्लिकेशन करेल नगर परिषदला की माझ्या या एरियात माझ्या या पोराला कुत्रा चावला, त्याला एरियातले लोक जे कोणी नगरसेवक असतात त्यांना कळवतात, जे कोणी राजकीय क्षेत्रात काम करत राहतात त्यांना कळवतात, ते नगर परिषदला. तर ते नगर परिषदवाले बोलले की एकाही असा उमरेडच्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या लोकांना आम्हाला कुत्र्या संदर्भात फोन नाही केले. म्हणजे त्याच्यात किती मोठी उदासीनता हे एक दिसली. सांगण्याचे तात्पर्य असं की याच कुत्र्या नसबंदीचा विषय उमरेड शहरात गत 2 वर्षा अगोदर गाजलेला होता की यांनी नसबंदी करून कुत्र्याची वाढ होणार नाही उमरेड शहरात. तरी त्या नसबंदी जे होती ते ठोटांड होते, कारण कोणतीही नसबंदी ज्यांनी ज्या कुत्र्यांवर केलेली होती ते सगळं साफ चुकीचं होतं. फक्त नौटंकीबाजी नगर परिषदने केली होती आणि गळगंप बिल काढले होते आणि त्या बिलामध्ये लाखो रुपये काही अधिकारी वर्ग आणि काही जे ठेकेदार वगैरे दाखवून नाम मात्र ते छुटूक मुटूक हे होतं. प्रश्न हा पडतो का जिथं खायला भेटते तिथं नगर परिषद अधिकारी कर्मचारी सगळे मिळून खायला हे होते. पण आज इतका मोठा विषय का ज्या कुत्र्यांमुळे इतके चावे होत आहेत. काल एक मुलगी खूप मोठा अटॅक झाला त्या कुत्र्यांच्या ह्याच्यात वाचली
थोड्याशात वाटली, काही लोक धावले वगैरे म्हणून, पण तरी तिला जखमा फार झालेल्या आहे. एखादी मरण्याची वाट पाहत आहे नगर परिषद प्रशासन किंवा कोणताही प्रशासन? अरे ज्या लोकांकडून तुम्ही टॅक्स घेता, ज्यांच्या संरक्षणाची जबाबदारी तुमच्याकडे आहे, थोडीशी वाटत नाही की एखादी जर मोठी घटना झाली तेव्हा जाग येईल? त्याच वेळेस मग जाग येईल या राजकीय नेत्यांना, सगळे पक्षीय जे झोपले राहतात, फक्त जेव्हा निवडणुका येते भीक मागत फिरतेत मताची. हे सगळे राजकीय पक्षाचे नेते, त्याचे कार्यकर्ते, थोडीशी त्याला लाज वाटायला पाहिजे की इतका मोठा भयंकर प्रकार उमरेड शहरामध्ये जागोजागी होत आहे, तरी याच्या संवेदना मेलेल्या आहे. एखादी कंप्लेंट, मोठ्यापैकी तिथल्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा किंवा एखादं आंदोलन, म्हणजे एखाद निष्पापाचा जीव गेल्यावर इथल्या या अशा घाणेरड्या राजकारणी लोकांना जागीन, सर्व पक्षीय. आणि इतकं हे की ज्याच्या घरच्या लोक म्हणजे माणसाला इफेक्ट होते, त्याला कळते की ज्याच्या घरच्या माणसाला चावा घेतला असेल त्याला. यायचे हे कोणी जे अधिकारी असेल, हे स्वतः उमरेड शहरात राहत नाही, यायचं राहणं नागपूरला, हे यायचे पोरं बारे इथं राहत नाही, यायच्या घरच्या पोरायला जेव्हा चावन तेव्हा यायला जाग येईल का? किंवा हे राजकीय लोक यायच्या घरातल्या लोकांना तेव्हा चावन तेव्हा जाग येईल का? म्हणून प्रशासनाने जागे व्हा आणि ज्या ज्या लोकांच्या घरच्या लोकांना कुत्रा चावलेला असत, त्या सगळ्या लोकांनी एकत्रित या, एखादी आंदोलन करा या नगर परिषदच्या विरोधात. उद्या वाट नको पहा की कोणाच्याही घरच्या मुलांवर असा अटॅक होऊ शकतो. म्हणून सगळेजण मिळून या प्रकारात आवाज उठला. दुसरी गोष्ट की जे लोक सामाजिक क्षेत्रात काम करत असतात, अटॅच असतात, राजकीय सगळे, यांनी थोडंसं आवर्जून ह्या सगळ्या विषयाकडे लक्ष द्या. धन्यवाद. द मॅक्ससाठी मी पवन शिंगणे. आमचे चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.